सत्यजित राय तो उंच माणूस या मालिकेच्या पुढील भागात मी आपले सहर्ष स्वागत करतो। या भागात आपण सत्यजित राय यांनी दिग्दर्शित केलेल्या 2 चित्रपटाविषयी बोलणार आहोत। यापैकी पहिला चित्रपट अभिजान हा आहे। या चित्रपटाची एक गंमत झाली। सत्यजित राय यांचे एक मित्र होते विजय चटर्जी या नावाचे, आणि ते मित्र निर्माते होते। त्यांना एकदा असे वाटले की आपण एखादा चित्रपट दिग्दर्शित करून बघावा। त्यानुसार त्यांनी काही कथा वाचल्या आणि ताराशंकर बंदोपाध्याय यांच्या अभिजान या कादंबरीवर चित्रपट निर्माण करण्याचे त्यांनी ठरवले। आता सत्यजित राय हे त्यांचे मित्र होते आणि विजय चटर्जी यांना तर चित्रपटाचा काही अनुभव नव्हता। त्यामुळे ते सत्यजित राय यांच्याकडे आले व त्यांना म्हणाले की तुम्ही या चित्रपटाची पटकथा तयार करून द्या। त्या काळात सत्यजित काही दुसरं काम करत नव्हते। त्यांचा एक चित्रपट पूर्ण झाला होता। त्यामुळे रिकाम्या वेळामध्ये आपण हे करता येईल म्हणून त्यांनी त्या कादंबरीवरची पटकथा लिहून पूर्ण केली व ती चौधरींना दिली। त्यानंतर या चित्रपटाची जुळवाजुळव चौधरी करू लागले। ही जुळवाजुळव केल्यानंतर लोकेशनसाठी, शूटिंगसाठी बाहेरगावी कोठे जायचे यामध्ये देखील सत्यजित राय यांनी त्यांना मदत केली। असे होता होता एके दिवशी मुहूर्ताचा शॉट घेण्याचे ठरले आणि हा मुहूर्ताचा शॉट विजय चौधरी यांना असे वाटले की सत्यजित राय यांच्या हातूनच घ्यावा। त्यामुळे त्यांनी राय यांना बोलावले। राय तेथे आले। त्यांनी आपल्या पद्धतीने ती सगळी मुहूर्ताच्या शॉटची रचना केली आणि तो शॉट घेतला। झाले असे की एक दिवसाच्या त्या चित्रणानंतरच विजय चटर्जी यांच्या लक्षात आले की दिग्दर्शन करणे हे आपले काम नाही, हे फारच अवघड गोष्ट आहे। आणि त्यामुळे संध्याकाळी ते सत्यजित रायांना म्हणाले की आता या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील तुम्हीच करा। आणि अशा रीतीने आपल्या मित्राला मदत करण्यासाठी म्हणून हा चित्रपट त्यांच्या गळ्यात पडला। या चित्रपटासाठी नायक म्हणून विजय चौधरी यांनी पूर्वीच सौमित्र चटर्जी याची निवड केली होती। सत्यजित यांना ही निवड नाकारण्याचे काही कारण नव्हते। त्यांनी नायकाच्या भूमिकेसाठी सौमित्रलाच ठेवले। ही भूमिका एका ट्रक ड्रायव्हरची होती आणि या ड्रायव्हरच्या क्लीनरच्या भूमिकेसाठी त्यांनी बंगालचा सुप्रसिद्ध हास्य अभिनेता रोबी घोष याची निवड केली। जे नायिकेचे पात्र होते त्या नायिकेच्या पात्रासाठी राय यांनी चक्क मुंबईहून वैदा रहमानला बोलवले। पण तिला राय म्हणाले की तुम्हाला मी हिंदी चित्रपटामध्ये जेवढे पैसे मिळतात तेवढे देऊ शकणार नाही। त्यावेळी ती म्हणाली की हरकत नाही, तुमच्या चित्रपटात काम करणे हाच माझा फार मोठा बहुमान आहे। तुम्ही जे द्याल ते मी घ्यायला तयार आहे। राय यांचे कर्तृत्व आता भारतभर कसे मान्य झाले होते याचा हा पुरावा होता। मात्र या चित्रपटाच्या कथेची प्रकृती राय यांच्या दिग्दर्शक म्हणून असलेल्या प्रकृतीपेक्षा अतिशय भिन्न होती। ही कादंबरी म्हणजे हा एक भडक असा मेलोड्रामा होता। स्त्रियांचा द्वेष करणारा असा एक नायक, त्याच्यावर प्रेम करणारी एक तरुणी आणि तिला फसवून एका माणसाने वेश्या व्यवसायामध्ये आणलेले, दारूचे गुत्ते, स्मगलिंग, मारामाऱ्या अशा प्रकारच्या अनेक घटनांनी ही कथा भरलेली होती। वास्तविक पाहता रायनी ह्या चित्रपटाकडे आणि या कथेकडे वळावे असे या चित्रपटात काहीच नव्हते। हा खरे तर एका उत्तम अशा धंदेवाईक हिंदी चित्रपटाचा मालमसाला होता। परंतु रायने आता हे हाती घेतलेच होते काम, आणि त्यामुळे त्यांनी शक्य तितक्या कौशल्याने या कथेमधील त्रुटी झाकून टाकण्याचा प्रयत्न केला। मात्र मुळातच कथा अतिशय कमजोर असल्यामुळे आणि ही कथा दुसरे म्हणजे खूप मोठी होती आणि ही कथा एका चित्रपटाच्या अवधीमध्ये बसवण्यासाठी राय यांना बरीच काटछाटही करावी लागली। त्यामुळे झाले असे की तिच्यामध्ये अनेक छोटे दुवे देखील राहून गेले आणि यामुळे
हा जो चित्रपट आहे तो रायच्या उल्लेखनीय चित्रपटामध्ये एक असा मानला जात नाही आणि तो मानताही येत नाही. मात्र निर्मात्याला त्या चित्रपटापासून जे हवे होते ते त्याला मिळाले. कारण हा चित्रपट गंमत म्हणजे कलकत्त्यामध्ये भरपूर चालला, अनेक ठिकाणी तो हाऊसफुल असा गेला आणि निर्मात्याला त्याचा पैसा वसूल झाला. मात्र राय यांच्या लौकिकामध्ये या चित्रपटामुळे कुठलीही भर झालेली नाही. यानंतर राय यांनी नरेंद्रनाथ मित्र यांच्या अवतरणिका या कथेवरील चित्रपटाची जुळवाजुळव सुरू केली. ही कथा त्यांना खूप दिवसापासून आवडली होती, परंतु त्या कथेसाठी योग्य अशी नायिका त्यांना मिळत नव्हती. त्या काळात त्यांनी एकदा माधवी मुखर्जीचा 2200 श्रावण या नावाचा चित्रपट पाहिला आणि त्या चित्रपटातील भूमिका त्यांना खूप आवडली आणि त्यांनी ठरवले की आपल्या चित्रपटासाठी नायिका म्हणून माधवीला घ्यायची. त्याप्रमाणे त्यांनी तिला बोलावून घेतले आणि तिला आपल्या चित्रपटातली प्रमुख भूमिका दिली. या चित्रपटामध्ये तिच्या नवऱ्याचे काम करणारा अनिल चटर्जी हा होता आणि त्याबरोबरच तिच्या नवऱ्याच्या बहिणीची भूमिका ही त्यांनी जया भादुडीला दिली. जया भादुडी त्यावेळी फक्त 15 वर्षाची होती आणि तिचा हा पहिला बंगाली चित्रपट. या चित्रपटातील तिच्या कामाची खूप स्तुती झाली आणि त्यामुळे त्यानंतर तिने असे ठरवले की चित्रपट हे आपले कार्यक्षेत्र निवडायचे आणि त्याप्रमाणे ती पुण्याला फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये येऊन दाखल झाली. नरेंद्रनाथ मित्र यांची ही कथा 1949 साली प्रकाशित झाली होती. या कथेमध्ये कलकत्त्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्रीची कहाणी सांगितली होती. ही अगदी कंटेम्पररी अशा प्रकारची कथा होती. जवळजवळ 1944-45च्या नंतरच्या कलकत्त्यामध्ये ज्यावेळी दुसरे महायुद्ध संपून गेले होते आणि तेथे आर्थिक टंचाई अशी निर्माण झालेली होती. या काळामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्रिया पहिल्यांदाच अर्थार्जन करण्यासाठी ह्या कुटुंबाच्या बाहेर पडल्या. मात्र त्याचे असे झाले की स्त्रियांनी बाहेर पडलेले हे जी पूर्वीची पिढी होती त्या पूर्वीच्या पिढीतल्या लोकांना फारसे पसंत नव्हते. एकीकडे त्यांना हे आपल्या संस्कृतीशी विसंगत असे वाटत होते आणि दुसरीकडे त्यांना असे वाटत होते की स्त्रिया जर बाहेर पडल्या, त्या कमावू लागल्या तर त्या स्वतंत्र होतील आणि त्या पुरुषीवर वर्चस्वाखाली राहणार नाहीत. अशा प्रकारचा एक ताण मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये सतत पडत होता आणि राय यांनी निवडलेली ही कथा अशाच एका कुटुंबाची कथा आहे. या कुटुंबामध्ये एक आजी आजोबा आहेत, त्यांचा मुलगा आणि त्याची पत्नी, त्या मुलाची बहीण आणि त्या मुलाचा मुलगा, असं हे कुटुंब आहे. आणि एके दिवशी त्या नवऱ्याला असे वाटले की आपल्या एका मित्राने त्याच्या बायकोला नोकरीला लावले आहे आणि त्यांची सांपत्तिक स्थिती आता सुधारत आहे. मग अशा वेळी तो आपल्या पत्नीला म्हणतो की तूही शिकलेली आहेस, तू काही काम केले तर चांगले होईल. ती काम करू लागते, परंतु तिने काम केलेले सासू सासऱ्यांना पटत नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण होतात. तिला कामाला जायचे म्हणजे नवऱ्याबरोबर तिलाही जेवायला बसावं लागतं, परंतु तिने आपल्या पतीबरोबर जेवायला बसणे आणि सासूनी तिला वाढणे हे त्यांना पटत नाही. अशा अनेक छोट्या गोष्टी होतात आणि त्यामध्ये मात्र तिची त्या सुनेची कुचंबना होत जाते. अनेक छोट्या छोट्या गोष्टींमधून सत्यजित राय यांनी ह्या कुटुंबातलं हे जे कॉन्फ्लिक्ट आहे त्याचं खूप तपशीलवार अशा प्रकारे दर्शन घडवलेलं आहे. म्हणजे जर आर्थिक सुबत्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर काही गोष्टींचा बळी देणं आवश्यक असतं, काही गोष्टी सोडून देणं देखील आवश्यक असतं. पण अशा गोष्टी कोणी सोडाव्या हा मोठा प्रश्न असतो. त्याबरोबरच नव्या स्त्रीची एक इमेज त्या काळामध्ये, स्वातंत्र्यप्राप्तीच्या त्या काळामध्ये सुरू झालेली होती, एक समोर येत होती. आणि घरच्या लोकांना की ज्यांना या गोष्टीचा अनुभव नव्हता त्यांना असे वाटत होते की बायका
बाहेर जाऊन समाजात जाऊन त्या बिघडतील. छोट्या छोट्या गोष्टीमधून सत्यजित रायांनी हे अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे घरात नेहमी वापरण्यात येणाऱ्या वस्तू, ह्या वस्तूंना देखील ते एक प्रतिकात्मक असे रूप देतात. उदाहरणार्थ सुनेच्या हातातली पर्स, तिच्याजवळची लिपस्टिकची कांडी, ह्या सगळ्या गोष्टी चित्रपटामध्ये अत्यंत महत्त्वाच्या होऊन जातात. या सुनेची एक मैत्रीण असते तिच्या ऑफिसमध्ये काम करणारी, ती ख्रिश्चन मैत्रीण आहे, ती नेहमी लिपस्टिक लावते, ती देखील एके दिवशी हिला लिपस्टिक लावते, तिला ते छान वाटते. पण सून ज्यावेळेस घरी येते त्यावेळेस दारातून येण्याच्या आधी ती आपली लिपस्टिक सगळी पुसून येते. ह्या गोष्टी सगळ्या हळूहळू हळूहळू हा ताण असंही होत जातो आणि नवरा तिला म्हणतो की हे तू नौकरी सोडून दे. আগে সময় আমাকে দেখলে তুমি চিনতেই পারবে না। আর বাড়িতে বাড়িতে চিনতে পারবো তো? একটু যেন অচেনা অচেনা, একটু যেন। এটা চিনতে পারছো না? তিলটা সেই আছে। हा चित्रपट खऱ्या अर्थाने माधवी मुखर्जीचाच होता. तिच्याबरोबर काम करणाऱ्या अनिल चटर्जीने काम उत्तम केले होते, परंतु सारी कथा ही हिच्या भोवतीच फिरते आणि एक आपल्या कुटुंबाच्या एका वर्तुळातून बाहेर पडू पाहणारी आणि तरीही आपल्या मर्यादांनी त्रासिक बनलेली अशी ही जी नायिका माधवी मुखर्जींनी ती अतिशय परिणामकारकपणे उभी केली होती. त्या नायिकेचे फार कौतुक झाले. देशात आणि परदेशातही तिच्या भूमिकेला अनेक ठिकाणी पारितोषिके मिळाली आणि ती एक उत्तम अभिनेत्री म्हणून या चित्रपटापासून पुढे आली. एखाद्या साहित्यकृतीवरून जेव्हा चित्रपट तयार केला जातो त्यावेळी त्या साहित्यकृतीमध्ये काही बदल केले जातात, हे आपण आतापर्यंत पाहिलेले आहे. या चित्रपटात देखील सत्यजित राय यांनी मूळ साहित्यकृतीपेक्षा याचा शेवट थोडासा वेगळा केला होता. परंतु एक गोष्ट या चित्रपटामध्ये पाहण्यात आली ती अशी की साहित्यकृतीचा जसा चित्रपटावर परिणाम होतो तसा चित्रपटाचा देखील साहित्यकृतीवर परिणाम होतो, हे या चित्रपटामध्ये प्रथम दिसून आले. झाले असे की हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 1-2 वर्षांनी नरेंद्रनाथ मित्र यांनी आपल्या अवतरणिका ह्या दीर्घकथेचे कादंबरीत रूपांतर केले आणि ह्या कादंबरीत रूपांतर करीत असताना सत्यजित रायांनी घातलेली काही भर त्यांनी आपल्या कादंबरीतच घेतली आणि आपल्या कादंबरीचे नाव देखील महानगर असे ठेवले. म्हणजे साहित्य आणि चित्रपट यांच्या सहकार्याचे हे एक वेगळेच नमुनेदार उदाहरण असे मानले जाते. सप्टेंबर 1963 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि बऱ्याच दिवसानंतर लोकांनाही आवडलेला आणि समीक्षकांनाही आवडलेला असा हा राय यांचा चित्रपट ठरला. या चित्रपटाने व्यवसाय उत्तम केला आणि त्याबरोबरच अनेक टीकाकारांनी या चित्रपटाची स्तुती देखील केली. बर्लिन महोत्सवामध्ये सत्यजित राय यांना सर्वोत्तम दिग्दर्शनाचे या चित्रपटासाठी बक्षीस मिळाले. मात्र राय यांचा चित्रपट आणि थोडासा वाद हे आता नेहमीचेच झाले होते. या चित्रपटामधील ख्रिश्चन तरुणीचे जे चित्रण आहे ते चित्रण राय यांनी थोडेसे मुद्दाम होऊन आणि विकृत अशा पद्धतीचे केले आहे अशी टीका राय यांच्यावर करण्यात आली. त्यांनी ख्रिश्चनांची बदनामी केली अशीही टीका करण्यात आली आणि ह्या टीकेमध्ये एका अँग्लो इंडियन पुढाऱ्याचा मोठा हात होता. शेवटी ही गोष्ट पंतप्रधानांच्याकडे गेली आणि त्यांनी इंदिरा गांधींच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि तिने हा चित्रपट पुन्हा एकदा पाहिला. मात्र या समितीने ठरवले आणि डिक्लेअर केले की ह्या चित्रपटामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखे काहीही नाही. तो उंच माणूस या मालिकेचा पुढील भाग 5 ऑक्टोबर रोजी प्रकाशित होईल.
लाईक करा, सबस्क्राईब करा व आपल्या मित्रमंडळींना सांगा.